मावशी तुमचं मत कशाला? शरद पवारांच्या तुतारीला. थँक्यू, धन्यवाद मावशी. या ठिकाणी मलवडीमध्ये तिसरा टँकर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी दिलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थाला पिण्याच्या पाण्याची अडचण बसली व दुष्काळ यामध्ये आज मोठा दुष्काळ पडलेला असल्यामुळं पाणी गावाला काय पुरवणार, तर त्यासाठी तिसराही टँकर संजीवराजे नाईक निंबाळकरांनी दिला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आज अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत लोकसभाचे, तर तुमचं मतदान कोणाला असणार आहे? आमचं तुतारीला. तुतारीला मतदान का बरं? तुतारीला मतदान असणार आहे तुमचं? तुतारीने आमच्या पहिल्यापासून तालुक्यामध्ये जे धोम बलकवडीचं पाणी आणलं, आमच्या गावाचा विकास कामं भरपूर केलेली आहेत. त्यामुळं आम्ही तुतारीला, आणि सगळ्या संस्था ही जवळजवळ राजगटाकडेच असल्यामुळं आपला कुठेच बाकीकडं निभाव लागू शकत नाही. या दृष्टीने आम्हाला सगळ्यांनी, आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतला तुतारीलाच मतदान करायचं. शरद पवार साहेब ही पलटणमध्ये आले होते, त्यावेळेस आपण सर्वजण गेला होता पलटणला सभेला. सगळे गेलो होतो. पवार साहेब होते, आम्ही जल्लोष केला. शरद पवार आल्या वेळेस ते आम्ही सर्व लोक नाचलो पवार साहेब आल्यानंतर. पवार साहेब आल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला. पण मामा, अनेक नेते असतील ते पवार साहेबांना सोडून गेले, पण तुम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे उभे आहात, काय कारण आहे? आम्ही विश्वासाने प्रत्येकाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. गावाचा विकास हा पहिला त्यांनी केलेला आहे. काँग्रेस ही 1900 जवळजवळ 47 पासून काँग्रेस सरकार स्थापन झालं, पण प्रत्येक सुधारणा त्यांनी केल्याच. हे म्हणतात केल्या नाही त्या, पण शाळा, मेडिकल कॉलेज, अमकं जमकं हे सगळं त्यांनी त्या काळापासून थोडं केलेलंच आहे ना. 70 वर्षापासून काँग्रेस सरकार होतं. काँग्रेस सरकार होतंच. व त्यांना अनेक विकासाची कामं झालीत, परंतु मोदी सरकार म्हणतात कामं झालेली नाहीत. तर कामं भरपूर झालेली आहेत का? काय वाटतं? भरपूर झालेली आहे कामं, कारण सुरुवातच त्यांनी केलेली आहे. आता कोणी काही म्हणू शकतं, परंतु जे कामच केलेली आहे ती जे झालंय ते सगळं काँग्रेसच्याच काळातलं झालेलं आहे. धन्यवाद. साथीनुशी आपण बोलला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार.